टीम ॲड केल्या नव्हत्या. वारंवार सूचना देऊन सुद्धा आपल्या लक्षात येत नाहीये, की आपण टॉस आल्यानंतर टीम घेऊन या, हे करा. बारक्या-बारक्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागायलंय. प्रोफेशनल क्रिकेट खेळताय तुम्ही, लक्ष द्या थोडं सूचनांकडे. वारंवार त्या सूचना देण्याची वेळ येऊ नये. चला सुरू करायचा सामना. हां. सगळेच जे आलं ते चला श्रीगणेश झालं बघा मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर लेग बायचा इशारा येतोय म्हणजे या ठिकाणी फलकाला धक्का बसलेला बघायला मिळते. एक सिंगल आपण बघतोय प्रारंभ मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. लेग बायची सिंगल आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू वेगळ्या दिशेला गेला. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा मात्र मैदानाच्या आतून आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच झालं आणि मला वाटतं बोट सुद्धा फलंदाज बाद आणि षटकाची समाप्ती. कमालीचा झेल बघा आणि ज्यांनी झेल पकडला ते मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात ज्येष्ठ खेळाडू असणार आहे. वाहिद भाई. आता ज्या वयामध्ये लोक नातवंड सांभाळतात त्या वयामध्ये वाहिद भाई गाय मारून झेल पकडतात बघा. तर एकदा वाहिद भाई साठी टाळ्या बघा. हे लोक आहेत ज्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलंय बघा. वाहिद भाई कमालीचं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज मात्र विलास मैदानाच्या आतमध्ये येतोय.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका तात्काळ मात्र रोखला जातोय. दरम्यान जर बघितलं तर अतिवेगात पूर्ण झालेली एक सिंगल धावफलकावर जर बघितलं तर नक्कीच 3 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज नरेश चव्हाण. वाईड अडकायचा प्रयत्न यावेळेस मात्र पंचांच्या हातात समांतर यावेळेस अगदी समांतर हात आहे आणि थोडीशी या ठिकाणी कवायत मात्र या ठिकाणी आपण बघतो पंच अमोल सरांना मात्र करावी लागते. नवेश धावपळकावर 5 धावा बघतोय आपण. यावेळेस कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा येतोय मैदानाच्या आतून. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी आपण बघतोय 6 धावा धावफलकावर आहेत. अतिरिक्त धाव तर यानंतरचा सामना सचिन भैया देवकर 11 यांच्या विरोधात मोर्या क्रिकेट क्लब अंबाजोगाई. दोन्ही संघनायक जर या ठिकाणी आलेले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सचिन भैया देवकर आणि मोर्या सीसी अंबाजोगाई दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 2 मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 फलंदाज झालेले बाद. डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र असेल. अवांतरची घोषणा झाली. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने मात्र पुढे जाऊ आपण. 3 बाद 8 धावा धावफलकावर आहे. डिफेन्स केला यावेळेस. सन्मान देणं सुद्धा गरजेचं असेल कारण आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाजांना थोडा काळ मैदानावर उभं राहावं लागेल. एक भागीदारी करावी लागेल आणि एक सन्मानजनक धावफलक उभा करावा लागेल बघा. नरेश चव्हाण जर्सी क्रमांक 7 नाही काही वेळेस चेंडू बॅटवर आलेला नाहीये. हा पुन्हा एकदा अमोल सरांचा इशारा नक्कीच लेग बाईटचा येतोय. धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावर आहे. परंतु आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी या ठिकाणी कमालीची गोलंदाजी केली. नरेश चव्हाण सुद्धा एक खास गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. विलास राठोड यावेळेस स्ट्राईक एंडवर. हा लॉंगॉनच्या दिशेनं खेळणारा फटका आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय एक टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे चौका आणि षटकाची समाप्ती. तर 2 षटकानंतर 3 बाद 13 धावा धावफलकावर आपण बघतोय. 8 षटकांची लढत आहे. मोठा सामना आहे. यापुढील सामना सचिन भैया देवकर मित्रमंडळ अंबाजोगाई वर्सेस मोर्या सीसी अंबाजोगाई या 2 संघामध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन रिपोर्टिंग करायची आहे. कारभारी लाहोरे आलेले आहेत बघा. चांगले गोलंदाज आहे. मागील षटकामध्ये बघा त्यांनी पूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त 2. पायाच्या दिशेने जाणारा चेंडू आहे.
फाईन लेगच्या दिशेने जातोय हा चेंडू. यावेळेस मात्र आपण बघतोय सिंगल पूर्ण करतील दोन्ही बॅटर्स. कारभारी लवारे आणि नरेश चव्हाण या दोन्ही गोलंदाजांनी फलंदाजांना जखडून टाकलं आहे. बेड्या तोडावे लागतील, फलंदाजी चांगली करावी लागेल विलास राठोडला. आणि विलासनं स्विच हिट केलाय, चेंडू सरळ जातोय सीमा पार चौकार. विलासच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. दूरच दूरवरून आलेला हा खेळाडू या स्पर्धेसाठी. या इनिंगचा पहिला चौकार तो आला विलासच्या बॅट मधून. कमबॅक केला इथे कारभारीने. मैदान सोडण्यास भाग पाडलं विलास राठोडला. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार मारला तर मी तुला त्रिफळाचीत करू शकतो दाखवून दिले इथं कारभारीने. विलास राठोडची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलेला आहे मुन्ना गर्दे, संघाचा कप्तान, संघनायक. मोठी जिम्मेदारी संघनायकाच्या खांद्यावरती. कारण संघ कुठेतरी थांबला आहे. कारभार 19 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि चौथ्या षटकानंतर कंपल्सरी जिंक ब्रेक आहे बरं का. हे प्रत्येक संघाने ध्यानात ठेवायचं आणि तयारीत राहायचं. स्कॉट बिहाइंडचं अपील मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. यावेळेस हा षटक संपेल बघा. तर नक्की 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहे 4 बाद 19 धावा. विभीषण आबा गडदे मित्रमंडळ अंबाजोगाई यांच्या विरोधात महावीर मोबाईल. तर या ठिकाणी विभीषण आबा गडदे यांच्या मालकी हक्काचा हा संघ तर दुसरीकडे आपण बघतोय वर्धमान कोंडीकर जे या ठिकाणी महावीर मोबाईल या संघाचे संघ मालक आहे. दोन्ही संघ मालकांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आयोजकांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. या स्पर्धेच्या निमित्तानं 10 संघ मालक 10 संघ नायक आणि अंबाजोगाई तालुक्यातील सर्व खेळाडू आणि या सर्व खेळाडूंसाठी बनवलेलं हे मोठं रंगमंच. काका चषकाचा पहिला दिवस पर्व क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघतोय. चांगली सुरुवात करता बघा. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला आहे. जगन्नाथ पाटोळे गोलंदाजी मार्कवर थोडीशी वेगवान ऍक्शन आहे बघा या ठिकाणी. आणि जगन्नाथ पाटोळे जर बघितलं तर संघ नायक आहेत, संघाचे कर्णधार आहेत. काय चेंडू होता बघा. ही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळते. एक जबाबदारी पूर्ण गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बघायला मिळते. महावीर मोबाईल संघ
गोलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं. त्यानंतर जर बघितलं तर कारभारी लेगबाईचा इशारा आहे. कारभारी यांची कमाल गोलंदाजी आपण त्या ठिकाणी बघितली. अगदी आघाडीच्या गोलंदाजाला शोभणारी गोलंदाजी कारभारी यांनी केली. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी नरेश चव्हाण यांनी त्या गोलंदाजीमध्ये सातत्य दाखवलं. आणि आता जर बघितलं तर जगन्नाथ जे संघनायक आहेत जगन्नाथ पाटोळे यांनी मात्र विरोधी फलंदाजांना या ठिकाणी बेड्या घालण्याचं काम केलंय. नाही स्विच हिटचे प्रयत्न जास्त बघायला मिळतात बघा. कारण मागील एका वर्षापासून आहे ना टेनिस जगतामध्ये बरेच फलंदाज आहे, जे या फटक्याला खेळण्यासाठी जात असतात. परंतु हा फटका खेळत असताना बऱ्याच फलंदाजांना अडचणी आलेल्या आपण बघितलेल्या आहे. संयम दाखवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण. हा एक चेंडू शिल्लक आहे. ड्रिंक ब्रेकला तयार राहायचंय बरं का. चार बाद 20 धावा आहेत बघा. ड्रिंक ब्रेकची आवश्यकता असेल तरच घ्या, कारण वेळेचं थोडंसं नियोजन करावं लागेल. सहकार्य करावं थोडंसं कमिटीला. ड्रिंक ब्रेकची आवश्यकता असेल तरच ड्रिंक्स ब्रेक घ्यावा. नसेल तर थोडंसं कारण आजचा सामना थोडेसे उशिरा चालू झालेत. स्पोर्ट्स स्पिरिट. धन्यवाद धन्यवाद बरं का बॅटर्स तुमचे सुद्धा आभार आहे. तरी ऐनवेळेस जर तुम्हाला पाण्याची बॉटल मध्ये तुम्ही मागू शकता. हा पंचांची परवानगी घ्यायची बरं का. पंचांच्या परवानगीशिवाय कोणत्याही हालचाली मैदानात करायच्या नाही. ठीक आहे. तर षटक क्रमांक 5 साठी आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. आवेश शेख गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये 4 बाद 20 धावा फलकावर. थोडीशी दिशा खराब होते. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. कुठेतरी आता कर्णधाराला साजेशी खेळी कर्णधाराला इथे करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे बिभीषण आबा गर्दे या संघाला. यापूर्वीच्या सामन्यामध्ये 130 धावांचा डोंगर उभा केला होता केडी वॉरियर्स या संघाने. कारण या मैदानावरती धावा बनतात. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण कारभारी लवारे यांना. तितकाच चांगला थ्रो. बऱ्याच वेळानंतर आलेला महेश देशमुख यांच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. सुरू आहे मैदानावरती काका चषकचा थरार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 धावांवरती. चार गड्यांच्या मोबदल्यात अशीच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी महेशला करावी लागेल. परंतु कमबॅक केलंय तर गोलंदाजाने पाहायचंय. एक तेरी तो एक मेरी. जरी तुम्हाला षटकार मारलास तर मी तुला तंबूत परत पाठवू शकतो दाखवून देता. नाही तर शेख आवेज उर्फ भांड्या. आणि महेश देशमुखची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन नवीन बल्लेबाज येतोय तो. सचिन ठोंबरे.
तर मागील काही चेंडूंपासून मात्र या ठिकाणी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटर्स करतायत. आणि या ठिकाणी सचिन मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे कारण याच मैदानावर या अगोदर 130 धावा झालेल्या आहेत. परंतु यावेळेस फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची मात्र स्तुती करावी लागेल. या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. अगदी कारभारी यांनी पहिला चेंडू टाकला आणि अवेश शेख शेवटचा चेंडू टाकतायत बघा या ठिकाणी. षटक संपेल 5 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. 29 धावा धावपळीच्या वर आहे. म्हणजे 8-10 संघ महत्वाच्या आश्रयाला गेलेला आहे बघा. यानंतर सचिन भावा देवकर 11 यांच्या विरोधात मोरिया सीसी अंबाजोगाई या दोन संघांची मात्र लढत होईल. पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झाल्याबरोबर या ठिकाणी सचिन भावा देवकर आणि मोरिया 11 सीसी या दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी यायचंय बरं का कॉमेंट बॉक्स कडे. बघूया. एक कमालीची गोलंदाजी आहे बघा जगन्नाथ पाटोळे आपण बघतोय संघ नायक आहेत. एक जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा विरोधकांना त्यांनी पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. निर्धाव षटक आपण या ठिकाणी जगन्नाथ पाटोळे यांचं बघितलं. सुरेख क्षेत्ररक्षण बघा डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि सगळ्यात चांगली गोष्ट जे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते क्षेत्ररक्षण जाणून या ठिकाणी गोलंदाजी करतायत. सचिन स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर मुन्ना. धावा बनवाव्या लागतील बघा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न लोअर फुलटोज बॅटेची कडा घेतोय. चेंडू स्कोर च्या दिशेने जाईल. थोडस खराब कामकाज बघा त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पडून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने जर बघितलं तर धावफलक नक्कीच पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 32 धावा. अगदी आमच्याशी ऑनलाईन बोलले जोडले गेलेत आमचे मित्र साकीबभाई पटेल सरांचं सुद्धा स्वागत असेल. अनेक हजारो हात आहे बघा जे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सरसावलेले. त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. यावेळेस चौकारच्या दिशेने फटका खेळला गेला. चलो बेर आहे दुरुस्त आहे. चौकार मात्र आलेला आहे. 5 बाद 36 धावा आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस सचिन यावेळेस पंचांची मात्र मदत घेऊ आपण. हा लेग बाईटचा इशारा येईल. लेग बाईटच्या मदतीने धाव पुढे जाईल. 5 बाद 37 धावा धावपळकावर. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 6 आपण बघतोय. मुन्ना यावेळेस मुन्ना आहे स्ट्राईक वर. फटका चांगला आहे. परंतु लॉंग ऑनवर आपण बघतोय टिके. षटक संपेल. भयान शांतता मैदानावरती कारण खूपच संत गतीने फलंदाजी करतोय बिभीषण आबा गर्दे संघ. धावांची आवश्यकता आहे. पंचाचे हात समांतर म्हणजेच अतिरिक्त धाव. हा लोमनकडे फटका खेळलेला आहे. मुन्ना आणि सचिन बघा या दोन्ही फलंदाजांनी खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी केली. आता टार्गेट जे येईल ते येईल. परंतु संघाची परिस्थिती फक्त या दोन्ही फलंदाजांनी ओळखलेली आहे. सिंगल डबल करतायत. वेळ प्रसंगी चौकार षटकार सुद्धा आपण बघितले काही मारले जात आहेत.
डॉट चेंडू आलेला बघा मैदानाच्या आतमध्ये 40 धावा आपण बघतोय धावफलकावर असणार आहे. यापुढील सामन्याचे दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय, त्यांनी रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर आणि येताना आपली प्लेइंग 11 घेऊन यायची आहे. चांगला फटका होता बघा. चेंडूच गेला आहे सीमारेषेच्या पलीकडे आणि नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने मिळतोय एक सुवर्ण चौकार धावफलकावर 44 धावा. षटक क्रमांक जर बघितलं तर 6 आपण मैदानाच्या 7 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मात्र 3 चेंडू शिल्लक असताना चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडू मागे येतील. पुन्हा एकदा एक कमालीचं क्षेत्ररक्षण आपण बघतोय त्या ठिकाणी. 5 बाद 45 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे सचिन आहेत तर दुसरीकडे मुन्ना. तर मुन्ना स्ट्राईकवर आहे बघा यावेळेस. लॉंग ऑफ कडे खेळलेला फटका. मैदान खूप मोठं आहे बघा. हे प्रशस्त प्रांगण आहे. सिंगल मात्र मिळेल त्या ठिकाणी आणि एकेरीच्या मदतीनं आपण बघतोय 46 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शेवटचा चेंडू आहे. याही वेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं कारभारी बिझी आहे बघा आज. अगदी 2 षटकानंतर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा त्यांचं भरपूर योगदान बघायला मिळालं. 7 षटकांची समाप्ती 5 बाद 47 धावा. 5 बाद 47 धावा धावफलकावर आहेत 7 षटकानंतर. लास्ट कॉल आहे बघा. गरज नाही. बाबा ओव्हरचा इशारा सचिन नाही. ओव्हर झालेला इशारा द्यायची गरज नाही म्हणलं. तिथं प्लेअरला सांगा आम्ही इकडे लक्ष देतोय. हा हा लास्ट कॉल दोन्ही संघाला सचिन भैया देवकर मित्रमंडळ आणि मोरिया सीसी अंबाजोगाई. लास्ट कॉल आहे. दोन्ही संघाचे संघनायक अद्याप इथे उपलब्ध नाहीयेत. वारंवार सूचना देण्याची वेळ आणू नका. दोन्ही संघाचे संघनायक षटक संपल्या लागलीच टॉस होईल. चला 5 बाद 51 नाव आहेत बघा या ठिकाणी. अंतिम षटक आहे. सचिन मुंडे सरांच्या सूचनांचं पालन करायचंय बघा. आज बाद 51. स्टंपिंगचं अपील केलंय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. धम्मा सर, धम्मा जाधव सर, तिसऱ्या पंचांची मदत आहे या ठिकाणी. लवकर या.
चला अंतिम ऐकून आलेत बघा या ठिकाणी राम साठे. अंतिम षटक आहे बघा या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहे. चेंज ऑफ पेस होता. चांगलं विरेचन आणतायत नरेश चव्हाण आणि महाराष्ट्र पोलीस आहे बघा साठे साहेब. तर मागील काही काळापासून आपण अनेक पोलीस बघितले बघा मित्रांनो क्रिकेट खेळतायत. तर हा बबलू पाटील त्यातील एक आहे ज्यांनी महाराष्ट्रभर स्वतःचं नाव चमकवलंय. पप्पू तोडकर आहेत. हा दादा लोकते. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने झालेलं आपल्याला बघायला मिळेल त्या ठिकाणी. त्यानंतर नक्कीच षटकाची समाप्ती हा नोचा इशारा आलाय. तीन हा बरोबर. साकीब भाई बरोबर आहे. हा वाईड आहे यावेळेस. आणि त्यानंतर हा अवांतरची गोष्ट होते मैदानाच्या आतून. फ्रीडचा इशारा या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर खूप प्रयत्न करावे लागतात बघा या ठिकाणी. फुलका होता चेंडू जाईल मैदानाच्या पलीकडे. बिमरचा हा बिमर चेक करायला लावलेला आहे. चौकार गेलेला आहे. तर यानंतर आपण टॉस करणार आहोत सचिन बाबा बोरकर सीसी विरुद्ध मोरिया सीसी अंबाजोगाई. दोन्ही संघ नायक देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय समीभाई सिद्दीकी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. लाईनअप मध्ये संघ हा लाईनअप मध्ये जायचंय लाईनअप मध्ये. हो हो लाईनअप लाईनअप हा लाईनअप लाईनअप मध्ये जायचंय. हा कॅप्टन पुढे मागा तसं काही बंधन नाही. तसं काही बंधन नाही. फक्त लाईनअप मध्ये ओके ओके धन्यवाद. ओके ओके. तर बाबा या ठिकाणी 6 षटकानंतर 8 षटकानंतर धावबाद 61 धावफलकावर धावा 61 आहे. 6 फलंदाज बाद केले आणि 62 धावांचं लक्ष असेल. थांबा थांबा इकडे तोंड करा. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे काका चषक 2025 पर्व क्रमांक 1 आणि पर्व क्रमांक 1 मधील सामना क्रमांक 3 चं नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. तर एकीकडे सचिन भाई देवकर आहे तर दुसरीकडे मोरिया सीसी अंबाजोगाई या दोन संघांमध्ये आजचे प्रमुख पाने आदरणीय समीभाई सिद्दीकी आजच्या शुभ हस्ते आपण करतो. हेड इज द कॉल. इट इज हेड. तर या ठिकाणी मोरिया सीसी संघानं टॉस जिंकलाय. निर्णय काय सर आपला? थोडासा वेगळा निर्णय वाटला. बाकीच्यांनी फलंदाजी घेतली होती. ठीक आहे बॉलिंग जास्त बोलत नाही ते. तुम्हाला फलंदाजी आली. काय नाही त्याच्यात फलंदाजी आली तरी आमच्याकडे तसे बॅट्समॅन आहेत की जे बलाढ्य स्कोर तयार करू शकतात आणि आमच्या बॉलरला बेनिफिट मिळेल त्यात. तुम्ही टॉस जिंकले असते तर
आम्ही बी टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच करणार होतो. कारण की आमच्या माइंडमध्ये एकच होतं, की आम्हाला बॅटिंग करून एक बलाढ्य असा स्कोर ठेवायचा आहे. हॅलो. हा म्हणजे तुम्हाला फ्री फलंदाजी करायची होती तर मग नुकसान काहीच झालं नाही म्हणायचं. हा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना गोलंदाजी मिळाली, तुम्हाला फलंदाजी. विजयाच्या शुभेच्छा असतील सिद्दीकी साहेब, तुम्ही या ठिकाणी आला. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. बिभीषण आबा गर्दे संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पाणी यायले बॉल घ्या बाहेर. बरोबर आहे. बासष्ट धावांचं लक्ष पाठलाग करताना पाहतोय आपण महावीर मोबाईल या संघाला. चला महावीर मोबाईल शॉपी संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. महावीर मोबाईल शॉपीचे आघाडीचे 2 फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. ते काय चला पंचांना विनंती आहे, लागली सामन्याला सुरुवात करायची आहे. जरी या मैदानावरती या सामन्यामध्ये धावा बनल्या नाहीत तर आपण त्या रोखू शकतो. गोलंदाजी तशी बिभीषण आबा गर्दे या संघाला चांगली करावी लागेल. त्यासाठी राम साठे, दत्ता उपाडे, ऋषी कदम, अजय शेळके असे मातब्बर गोलंदाज असणारा हा संघ जरी फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज आहे गणेश गर्जे आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आहे तुकाराम केंद्रे आणि वॉशिंग पावडर निर्मा पहिलं षटक घेऊन आलेले आहेत राम साठे सर. आणि पहिला चेंडू सीमा पार, चेंडू सरळ जातोय. पंचांचे 2 हात वर म्हणजे मिळाला आहे षटकार. काय सुरुवात केली आहे, मी आताच म्हणलो होतो वॉशिंग पावडर निर्मा त्याच पद्धतीने धुलाई करताना इथं गणेश गर्जे गोलंदाजाची. अगदी बरोबर आहे मुंडे साहेब आणि भव्य स्वागत केलंय बघा राम यांचं. गणेशांचा श्री गणेशा जर बघितला तर कमालीचा श्री गणेशा केलाय. हा काटू यांचा आपल्याला यावेळेस राम यांनी परत मार केलाय आणि पुनरागमन करीत असताना मात्र गणेश यांना तंबूचा रस्ता दाखवला जातोय. फलंदाज बाद आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत ऋषी कदम अंबाजोगाईतील एक नामांकित विकेट किपर यष्टी रक्षक म्हणून ज्याची ओळख. फलंदाजीमध्ये जरी अपयशी ठरला असेल तरी यष्टी रक्षक करण्यामध्ये चूक करणार नाही ऋषी. फलंदाजीसाठी आलेला नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सतीश सानप.
चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण सचिन ठोंबरे या क्षेत्ररक्षकाला. कमबॅक केला इथं राम साठे सरांनी. चांगली गोलंदाजी करतायत. अर्थात प्रारंभ जरी वाईट झालेला होता, परंतु त्यानंतर राम साठे यांनी कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडू होता, त्यावर एक सुरेख पुलचा फटका मात्र सादर केलाय आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे चौकार. एक हा चौकार मारल्यानंतर आपण पाहिलं राम साठे सरांकडे कुठेतरी चूक होते. निराश आहेत स्वतःवर. चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज कुठेतरी चुकतोय आज. परत एकदा चांगला चेंडू, परंतु तिथे संघाचा संघनायक मुन्ना गर्जे कुठेतरी थोडीशी चूक करतोय आणि चेंडू सरळ गेला सीमा पार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. या चेंडूवरती पाहिलं आपण. इथे झेलबाद करण्याची संधी होती. संघनायक चुकला, चेंडू सरळ सीमा पार. अपोजिट संघाला मिळाला आहे सुंदर असा चौकार. कमबॅक किंग म्हणावं लागेल इथे राम साठे सरांना. तुम्ही माझ्या चेंडूवरती षटकार मारला तर मी तुम्हाला तंबूत परत पाठवू शकतो. तुम्ही मला चौकार मारला तरी मी तुम्हाला तंबूत परत पाठवू शकतो. दाखवून देत आहेत आज मैदानावरती. आणि तुकाराम केंद्रेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आला आहे, कारभारी लवारे. तर या ठिकाणी चौथे फलंदाज आपण बघतोय कारभारी लवारे मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत. तर मला वाटतं एकाच जमातीचे फलंदाज येत आहेत. हा म्हणजे मी या ठिकाणी जातीभेद करायला बसलेलो नाही, परंतु तो चित्र मात्र बघायला मला वाटतं एक विश्वास मात्र यावेळेस कारभारी लवारे यांच्यावर दाखवलेला आहे. अगदी आपण जळगावमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये कारभारी लवारे यांना बघितलेलं आहे. अर्थात त्यांनी मला ओळखलं की नाही हे मला सांगता येणार नाही, परंतु एका मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक मोठी भूमिका आपण कारभारी लवारे यांना त्या मोठ्या स्पर्धेमध्ये पार करताना बघितलेलं आहे. एक जण खेळाडू बघा कारभारी लवारे. अंबाजोगाई परळी तसंच संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय दत्ता उपाडे, मॅन फ्रॉम गिरोली. स्लिंगा मलिंगा ज्याप्रमाणे आपण पाहिलं संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये लसित मलिंगा फेमस होता, तसाच ऍक्शनचा हा गोलंदाज दत्ता उपाडे. तर मित्रांनो सुरुवात आपण बघितली 62 धावांचा पाठलाग आहे, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजांनी कमबॅक केला या ठिकाणी दत्ता गोलंदाज आहे या ठिकाणी धावबादची संधी तो कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला एसट्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं. चांगली गोलंदाजी करावी लागेल तर बिभीषण आबा गर्दे या संघाला. चांगला संघ आहे, परंतु नावास्वरूप कामगिरी आज मैदानावरती करू शकला नाही हा संघ फलंदाजीमध्ये. पहिलं षटक कुठंतरी खर्चिक झाल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय दत्ता उपाडे या खेळाडूला. बरोबर आहे, या ठिकाणी 38 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे, म्हणजे अजून सामना संपलेला नाहीये. हा अवांतर धावेचा इशारा तो आहे, चेंडू मात्र खराब आहे.
2 बाद 20. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी दत्ता. कृष्णा आहेत बघा यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. कृष्णा नावाचे खूप खेळाडू आहे बघा ज्यांनी टेनिस क्रिकेट पटलावर आपली छाप सोडलेली आहे. 2 षटकानंतर 2 बाद 21 धावा धावपळ कव्हर या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहे. आणि विजयी आवाहन जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 36 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि जोपर्यंत कारभारी मैदानाच्या आतमध्ये आहे संघ मजबूत स्थितीमध्ये आणि सतीश सानप जे त्यांना साथ देत आहेत ते देखील आपण बघतोय एक चांगले बॅटर आहे, चांगले खेळाडू आहे. एकंदर जर बघितलं तर या ठिकाणी महावीर मोबाईल संघ चांगल्या परिस्थितीमध्ये असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. चला पंच, सामना सुरू करायचा आहे. वेळ घ्यायचा नाही कारण यापुढे आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. ऋषी आलेले बघा, ऋषी कदम. बॅकफुटवर आले, जागा बनवली, पॉइंटवर जागा खाली होती, चेंडू पूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत गेलाय. नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय बघा. तर अगदी पंचम यावेळेस मात्र 5 धावा अगदी मोफत मिळालेल्या आहे. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षणातील चूक या ठिकाणी पंचांनी पकडलेली आहे. दक्ष पंच आहेत बघा या ठिकाणी संघर्ष आहेत तर अमोल सर आहेत, संघर्ष सर आहेत, ब्रह्मा सर आहेत. एक व्यावसायिक पंच या स्पर्धेच्या निमित्ताने आमंत्रित केले गेले. स्कोरलेगच्या दिशेने जर बघितलं तर सिंगल पूर्ण या ठिकाणी करतील. तर त्यानंतर आपण बघतोय फ्लिकचा फटका साधला गेलाय 2 बाद 27 धावा फटकावर 35 चेंडू 35 धावा. मोठा बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल. कारभारी वर्सेस ऋषी. ज्यावेळेस ऋषी फलंदाजी करत होता त्यावेळेस कारभारी गोलंदाजी करत होता आणि कारभारीने ऋषीला तंबूत परत पाठवलं होतं. इथं संधी आहे ऋषीला सुद्धा कारभारीला तंबूत परत पाठवण्याची, परंतु इथे खराब थ्रो पाहायला मिळाला आहे. संघाचे संघनायक मुन्ना गड्डे यांच्याकडून बॅकअप नसताना थ्रो फेकला गेला, त्यामुळं अतिरिक्त 1 धाव मोजावी लागली त्यांना. अगदी इनसाइड आउटचा एक फटका आपण बघितला या ठिकाणी खेळलेला आहे. एक कमालीचं तंत्र यावेळेस स्कोर केलेला आहे. स्कोर कडे क्षेत्ररक्षण मात्र चेंडू मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 धावांचं रक्षण केलं. 1 धाव मात्र खर्च होईल आणि धावफलक एकेरीच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 31 धावा धावफलकावर आहे आणि 31 धावांची गरज आहे. फटका फसलेला आहे, चेंडू निर्जा स्तरी जाऊन पडलेला आहे. 2 धावांच्या प्रयत्न हा कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. करे तो क्या करे ऋषी कदम. चांगली गोलंदाजी करतोय परंतु थोडस डिमोटिव्ह झालेला दिसतोय संघ. विभीषण आबा गडदे कुठेतरी आत्मविश्वास जागा करावा लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. अनेक प्रेक्षक या संघाचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये आलेत आणि पहा यावेळी बॅटल जिंकलाय तो ऋषी कदमने. ज्यावेळेस कारभारी गोलंदाजी करत होता, ऋषी फलंदाजी करत होता, ऋषीला तंबूत परत पाठवण्यात आलं. यावेळी उलट झालं. ऋषी कदम गोलंदाजी करतोय, कारभारी फलंदाजी करतोय आणि ऋषीनं दाखवून दिलंय मीही गोलंदाजी करू शकतो आणि कारभारीला तंबूत परत पाठवलंय कारभारीची जागा घेण्यासाठी. अशफाक सय्यद नावाचं वादळ मैदानामध्ये आतमध्ये येताना पाहतोय आपण.
लिगामेंटचं ऑपरेशन झाल्यानंतरही मैदानामध्ये क्रिकेटचा मोह न आवरता आज खेळताना पाहतोय आपण अशफाक सय्यदला. हा अगदी बरोबर यांचे थोडं कॉमेंटेटर बॅट दाखवावी अशफाक सय्यद यांनी. अशफाक भाईंचं नक्कीच स्वागत आहे कारण केज मध्येच आमची भेट सुद्धा झाली होती. अगदी त्या ठिकाणी मी टुर्नामेंट करीत होतो. बीडमध्ये त्यांचे उपचार चालू आहेत पायाच्या लिगमेंटचे. परंतु त्यांची मी नक्कीच स्तुती करेल ज्याप्रमाणे या ठिकाणी सचिन मुंडे सरांनी केली. कारण हा खेळ जेंटलमॅन लोकांचा आहे बघा आणि हा खेळ जेंटलमॅनच खेळू शकतात. सिंगलचे प्रयत्न करतील मला वाटतं त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये त्यांना ज्यांनी घेतलं मी त्यांचे सुद्धा आभार मानेल बघा. खरंच करावं लागेल जगन्नाथ पाटोळे आणि संघाचे संघमालक आमचे मित्र वर्धमान कोंडेकर भैयांचं. कारण एक इंजर्ड खेळाडू आणि इंजर्ड खेळाडू असताना सुद्धा लागलेली बोली तब्बल मला वाटतंय 3,500 रुपयापर्यंत बोली गेली होती अशफाक सय्यद सरांची. माहित होतं संपूर्ण योगदान देऊ शकणार नाही तरी देखील संघाने एक अनुभवी खेळाडू आपल्या ताफ्यामध्ये घेतला गेला आणि आता फलंदाजीसाठी सुद्धा पाठवलं गेलंय. हा नक्कीच मुंडे सर मी तुमच्याशी सहमत आहे. कारण त्यांना माहिती होतं हे सगळी स्पर्धा खेळू शकत नाही. सूर्यवंशीच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस मात्र अवांतरची गोष्ट होते. नक्कीच वन डाऊनचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी गोलंदाजाला दिला जातोय. 35 धावा फलकावर आहे आणि संपूर्ण स्पर्धा खेळू न शकणाऱ्या खेळाडूवर त्यांनी बोली लावली. तर वर्धमान कोंडकर साहेबांचे देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानेल. चला नाही खेळलं तरी प्रशिक्षकाची भूमिका पार करू शकतात या ठिकाणी. हिंदीमध्ये म्हण आहे देखो लंगडे घोडे पे दाव आणि दाव खेळला गेला चांगल्या खेळाडूवरती. कारण त्यांना माहिती आहे जरी बॅटिंग आणि बॉलिंगने तो संघ विजयी नाही करू शकले तरी ऍडवाइसने विजयी करून देऊ शकतात. यासाठीच त्यांची संघात भरणा केलेला असावा. हा नाही आणि त्यानंतर मुंडे सर मी नक्की हे सांगेल तुम्ही नक्की म्हणले लंगड्या घोड्यावर त्यांनी पैसे लावले. परंतु नक्की यावेळेस वर्धमान कोणीकर यांनी विचार केला असेल शेर चाहे कितना भी बुरा हो शेर अखेर शेर कहलाता है. बरोबर आहे. हा वादच असतो. अगदी बरोबर. पैसे वाया गेले नाही. सतीश सानेभाई बघा यावेळेस स्ट्राईकवर चांगली फलंदाजी करतायत. हा मोठा पटक्याचा प्रयत्न होता. शरीराचे वेध मात्र या ठिकाणी घेतल्या गेले. डॉट चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. नंबर 1 27 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे बघा. म्हणजे हा सामना काही शांत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अजय शेळके हे विसरलेले नाहीये. सामना अजून आमच्याकडे सुद्धा आहे. कट केलेला आहे. डे पॉइंट वर संघ नायक आहेत. फंबल झाले. दुसऱ्या धावेची अपेक्षा करू शकत नाही कारण त्या ठिकाणी नक्कीच अडचण आलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. 26 चेंडू 25 धाब्यांची गरज. ऑन द ऑफ खेळणार यावेळेस खास क्षेत्ररक्षण बघा. तर सिंगल डबल घेत आहेत बघा या ठिकाणी दोन्ही बॅटर्स आपण बघतोय सतीश सानप आणि अशफाक सय्यद. कारण या ठिकाणी सिंगल डबलची सुद्धा गरज आहे. चला यापुढील जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. हा सामना संपताच आपल्याला मैदानामध्ये एंट्री करायची आहे. मोरिया सीसी लाईनअप मध्येच स्कोअरला मैदानामध्ये प्रवेश करेल आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज राहायचंय सचिन भैया देवकर मित्रमंडळ या संघाच्या फलंदाजांनी. तर षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 39 धावा फलकावर आहे. हा ड्रिंक ब्रेक घ्यायचा का विचार आहे त्यांना? ड्रिंक ब्रेक घ्यायचा की काय? आवश्यकता नसेल हा. सहकार्य करावं कमिटीला. चालतं घ्या काय अडचण नाही. पण आजच फक्त परवानगी मागणार बरं का उद्यापासून कंपल्सरी ड्रिंक ब्रेक देणार आहोत 100%. आज वेळ वाचवायचा आहे म्हणून. तर अपेक्षा आहे अगदी सचिन सरांनी या अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व संघांनी आम्हालाही थोडस सहकार्य करायचं आजच्या दिवस. कारण थोडस वेळेचं नियोजन आपल्याला करावं लागेल. सामने सुरुवात
करायला आपल्याला थोडासा उशीर झाला, विलंब झाला. त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आजच्या दिवसामध्ये. गरज असेल तरच पाणी मागवा, नसेल तर चोवीस चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 23 धावा. जवळपास सरासरी 6ची म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजाला करावी लागेल. थोडंसं फास्ट घ्यायचं पंच. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळ द्यायचा नाहीये बिलकुल. पंचांना सुद्धा थोडी अगदी मुंडे सर वारंवार सूचना देतात, परंतु मी या सर्व संघांचे आभार मानेल बघा. आता काहीशी वेगळ्या नियमाने आपण ही स्पर्धा चालू केली, परंतु सर्व संघांनी सहकार्य केलेले बघा. नवरच मी सर्व संघाचे संघ मालक आणि संघाच्या कर्णधारांचा या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. याही पुढे तुमचं सहकार्य आम्हाला असलं पाहिजे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्व संघ पालकाचं आणि संघ नायकाचं. कृष्ण सोळंके गोलंदाजीसाठी गोलंदाज आला आहे कृष्णा सोळंके. मगाशीच पठाण सरांनी सांगितलं अनेक कृष्णा नावाच्या खेळाडूंनी मैदान गाजवलेले आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील कृष्णा सातपुते नावाचा एक महान फलंदाज, त्यानंतर कृष्णा गवळी, कृष्णा पवार आणि अंबाजोगाईमध्ये आहे कृष्णा सोळंके. कमबॅक केलाय चौकार खाल्ल्यानंतर इथे कृष्णा सोळंके यांनी. तीन बाद 42 धावा, 21 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल. कुठेतरी आत्मविश्वास खचून गेलेला संघ दिसतोय. बिभीषण आबा गर्दे. आत्मविश्वास जागा करावा लागेल. काहीतरी योगदान द्यावं लागेल. आज आपण या मैदानात क्रिकेट का खेळतोय थोडस दाखवून द्यावं लागेल. एक चांगला फटका आपण बघितला या ठिकाणी. बॅकफुट पंच बॅकफुटवर आले, जागा बनवली, चेंडू कट केला आणि चौकार मात्र येतोय. मला वाटतं आता या ठिकाणी महावीर मोबाईल संघ थोडीशी घाई करेल. हा सामना लवकर संपवण्याच्या दिशेनं. 14 धावांची गरज. समोर मारायचा होता. हेलिकॉप्टर नक्की उडाला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आणि बघा तर अगदी या ठिकाणी ही कमालीची फलंदाजी. 5 षटकानंतर 55 धावा आहेत. 3 फलंदाज बाद असताना अशफाक सय्यद ऑन फायर आहे बघा. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय अशफाक सय्यदने. चला यावेळेस सतीश यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. जर त्यांनी मनात विचार केला असेल अशफाक सर पायाने आडवे असताना सुद्धा मारतायत, माझे तर दोन्ही पाय चांगले. एक कमालीचा पूल केलाय. 3 धावा दिले बघा. दोन्ही बॅटर्सनं चांगला ताळमेळ दाखवला ना. मोरिया सीसी लाईनअप मध्ये रेडी राहायचंय. प्लेइंग 11 दिली का? हा दिली. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे रेडी राहायचंय. प्लेइंग 11 लवकरात लवकर मैदानात सामना संपला प्रवेश करायचा आहे. वाईड. चला सहकार्य करायचंय संघाच्या संघ नायकांनी. रेडी ठेवायचे. सचिन भैया देवकर मित्रमंडळ आपल्या आघाडीचे फलंदाज सीमारेषेजवळ उभा करायचे आहेत. वेळ कसलाही घ्यायचा नाहीये आपण. परत एकदा चांगला फटका. चेंडू सरळ जातोय सीमा पारने. चौकाराच्या सहाय्याने विजयी सुरुवात करताना पाहतोय आपण सानपला.
संपला संपला सामना. चला चला मोरिया सीसी लाईनअप मध्ये आतमध्ये प्रवेश करायचा आहे आपला संघ घेऊन. संघाचे संघनायक दिनेश सुरवसे. सर्वांना विनंती आहे लाईनअप मध्ये जायचं आणि लाईनअप मध्येच बाहेर जायचंय. ऋषिका